आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश, आमदारांचा वन विभागाला इशारा। बीड भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी सुरेश धस यांना पाहता भोसले कुटुंबियांनी आक्रोश केल्याचे दिसून आले। सतीश भोसले यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। तसेच वन विभागाने देखील कारवाई केली होती। शिरूर कासार तालुक्यात वृक्ष लागवड 0% आल्याने हे लपवण्यासाठी वन विभागाकडून असे कृत्य करण्यात आल्याने आमदार सुरेश धस यांनी म्हटले। आमदार धस यांनी आज सतीश उर्फ खोक्याच्या पाडलेल्या घरी भेट दिली। मी वन विभाग कायद्यानुसार हे कोणत्या कायद्यानुसार केले याची माहिती घेणार आहे। हे घर 60 वर्षांपूर्वी आहे, हे कोणत्या नियमात बसते असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे। सतीश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्ती मारहाणीवर तक्रार दाखल केली होती, पण याचे घर पाडण्याचे कारण काय, कुणाच्या दबावाखाली केले हेच आम्ही बघत होतो, असेही धस यांनी म्हटले। जिल्ह्यातील जुने व्हिडिओ काढायचे आणि कोणाच्याही बदनाम्या करायचा असा प्रकार सुरू आहे। देशमुख प्रकरण वळवण्यासाठीही सुरू असल्याचे आमदार धस यांनी यावेळी म्हटले। दरम्यान यावेळी सतीश भोसलेंची पत्नी व आई यांच्यासोबत संवाद साधत आमदार सुरेश धस यांनी त्यांची कैफियत ऐकून घेतली, तसेच वन विभागाला इशाराही दिला आहे।